आपण मागच्या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि अर्थव्यवस्थेची व्याख्या ही सविस्तरपणे पाहिलेली आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार, आपण मागच्या लेक्चरमध्ये पण काही अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले होते, परंतु विचारसरणीनुसार किंवा आपण त्याला म्हणू शकतो की कुठल्या विचारसरणीवर ते अर्थव्यवस्था आधारलेली आहे, तर विचारसरणीनुसार आपण अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख आणि त्या दोघांवर अवलंबून असलेला तिसरा प्रकार आज बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे भांडवलशाही आणि समाजवादी. त्यापैकी आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था काय असते हे जरा समजून घेऊया. तुम्ही ऐकला असेल भांडवल हा शब्द. भांडवल हा जेव्हा आपण शब्द ऐकतो तर भांडवल म्हणजे सरळ सरळ आपल्याला पैसा किंवा वित्त या दोन शब्दांना किंवा या दोन शब्दांचा अर्थ आपल्याला लागतो. तर भांडवल म्हणजे पैसा किंवा वित्त. तर जेव्हा आपण म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्था, तर लक्षात ठेवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो त्यांचा हेतू असतो, जे तुम्हाला पुढे काढणारच आहे, तो पैसा आणि वित्त मिळवणे. त्यावरून त्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिला घटक भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये असतो मालकी हक्क कोणाकडे असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मालकी म्हणजे काय, मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चार प्रमुख घटक असतात, आपल्याला माहिती आहे. पहिलं घटक आहे उत्पादन, जे आपण मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरा घटक आहे जेवढं उत्पादन होतंय त्या उत्पादनाचं विभाजन होणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक असतो विनिमय, म्हणजे ज्या वस्तू खरेदी विक्री होतात त्याबद्दलची देवाणघेवाण पैशाच्या बाबतीत. आणि चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक असतो त्याला म्हणतो आपण उपभोग. म्हणजे ही व्याख्या आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलीच आहे. मग आता मी जेव्हा मालकी हक्क म्हणतोय, तर मालकी हक्क म्हणजे की वस्तूंचं उत्पादन कसं करायचं, किती करायचं, त्या वस्तूचं विभाजन कुठं करायचं, विनिमय म्हणजे किमती किती ठेवायच्या, आणि उपभोग हा कोणापर्यंत पोचवायचा, हे पूर्ण अधिकार ठरवायचा अधिकार असतो खाजगी व्यक्तींकडे. उदाहरण म्हणून सांगतो, समजा आपल्या किंवा कुठले जगामध्ये कुठलाही देश असेल, त्याचं एक उदाहरण घेऊया आपण. गृहीत धरूया की एक देश आहे, देशामध्ये दोन गट आहेत. एक आहे गट ए आणि गट बी. तर गट ए आपण असं गृहीत धरूया की गट ए जो आहे यांची उत्पन्नाची पातळी चांगली आहे, म्हणजे त्यांचं उत्पन्न चांगलं आहे, त्यांच्याकडं जास्त प्रमाणात उत्पन्न तयार होतं. आणि गट बी जो आहे तुलनात्मक दृष्ट्या तो गरीब आहे, म्हणजे त्याचं उत्पन्न खूप कमी आहे. ठीक आहे. मग आता मी एक खाजगी कंपनी आहे असं गृहीत धरूया, म्हणजे मी भांडवलच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतोय आणि मला एक मोबाईल तयार करायचा आहे आणि एक मोबाईल मी तयार केलाय, उत्पादन केलं मोबाईलचं. आता मी खाजगी कंपनी आहे, माझ्याकडे दोन पर्याय आहेत. मोबाईल तयार केला, कोणाला विकायचा. माझ्याकडे दोन गट आहेत देशातले. एक गट ए आहे ज्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि एक गट बी आहे ज्याचं उत्पन्न कमी आहे, तुलनात्मक दृष्ट्या तो गरीब आहे. आता मी जो मोबाईल तयार केला आहे कंपनीने, हा मोबाईल मी कोणाकडे देणार. मी मोबाईलचं उत्पादन केलंय, पहिली प्रक्रिया झाली, उत्पादन करायचा अधिकार माझ्याकडे आहे, तो मी केलाय. विभाजन म्हणजे कोणापर्यंत पोचवायचं. आता मी यांच्याकडे जर विकायला नेला मोबाईल माझा, तर ते विकत घेऊ शकणार नाहीत. यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या मूळ गरजाच पूर्ण होत नाहीत, तर बाकीच्या गरजा ते का घेतील एखादी वस्तू. त्यांच्या मूळ गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, ह्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत. यांच्या त्या गरजा पूर्ण होतात तरीही त्यांचं उत्पन्न जास्त आहे. तर एक कंपनी म्हणून विभाजन म्हणजे काय, मी केलेली उत्पादन केलेली वस्तू कोणापर्यंत पोचवायची हे मी ठरवणार, हा हक्क माझ्याकडे आहे. आता एक कंपनी आहे, माझा मूळ उद्देश भांडवलशाहीमध्ये लक्षात ठेवा, मुख्य उद्देश असतो नफा. जे पण काही उत्पादन होईल त्याच्यापासून आपल्याला नफाच कमायचा असतो. आता जर मी मोबाईल यांच्याकडे घेऊन विकला किंवा यांच्याकडे विभाजन केला, तर इथं नफा व्हायचं तर शक्यता नाहीच आहे. मुळात हे म्हणतील आम्हाला मोबाईलऐवजी आम्हाला अन्न वस्त्र तुम्ही द्या, तर ती कंपनी कशी काय देणार. मुख्य उद्देश काय असतो भांडवलशाहीमध्ये, नफा कमविणे. यांच्याकडे जर ती वस्तू दिली तर नफा मिळणार नाही. म्हणजे वस्तूचं विभाजन इथे न होता इथे होणार, म्हणजे यांचा विचार भांडवलशाहीमध्ये होणार नाही, कारण की ती वस्तू यांच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणून विभाजन जे होतं ते खाजगी कंपनी ठरवते की कुठून नफा मिळेल आपल्याला. आणि चौथा आणि याच्यावरच आधारात ग्राहकांची मागणी.
आता बघा काय होतं भांडवलशाहीमध्ये. आता गृहीत धरूया आपण की अत्यंत साधा मोबाईल आधी तयार होत होता, तो आपला बटनवाला होता. मग ग्राहकांची मागणी वाढली की आणखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवाला आम्हाला तुम्ही द्या. मग साधा मोबाईल आला स्क्रीन टचवाला, मग आला 3G, मग आला 4G, आता लोक म्हणतात 5G पाहिजे. डिमांड वाढत चालली आहे. कंपनीला माहिती आहे मी जर याला कुठलाही मोबाईल पाठवला या गटांना, यांचं उत्पन्न आहे, हे माझ्याकडून वस्तू विकत घेणारच. म्हणजे भांडवलशाहीमध्ये काय होतं, जर ग्राहकांनी मागणी केली तर भांडवलशाहीमध्ये त्याला पुरवठा होणारच. ते पुरवठ्याला नाही म्हणणार नाही. नॅनो कार दिली, ग्राहक तयार आहे घ्यायला, ते देणार. आणखी दुसरी कार आली, ते ग्राहक तयार आहेत घ्यायला, ते घेणारच. त्यामुळे भांडवलशाहीमध्ये नफा मिळतो हे त्यांना दिसतंय, म्हणून जशी जशी मागणी होते तसा तसा पुरवठा ते करतात. तर हे भांडवलशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. विचार करा, पण हे पुरवठा जेव्हा करतील तो पुरवठा करण्याचा उद्देश नफा. आता हा देशामध्ये दुसरा घटक आहे. यांनी जर मागणी केली की आम्हाला तुम्ही अन्नधान्य द्या, आलं का लक्षात, मूलभूत गरजा पूर्ण करा, विभाजन किंवा ते पुरवठा करतील काय. तर लक्षात ठेवा, पुरवठा कुठे करायचा म्हणजे त्याचं विभाजन कुठे करायचं हे सुद्धा यांच्यावर अवलंबून आहे. थोडक्यात त्यांना उद्योग आपण म्हणूया, उद्योगपती जे असतात, व्यावसायिक असतात, त्यांच्याकडे मालकी हक्क आहे. म्हणजे किती वस्तू उत्पादन करायच्या आणि कोणाकडे पाठवायच्या हे पूर्ण ठरवायचा अधिकार खाजगी व्यक्तींकडे असतो. आणि इथे सरकारचा हस्तक्षेप कोणता चालत नाही. मी जिओ कंपनीला सांगू शकेल काय की तुम्ही जो मोबाईल तयार केलाय छोटा, तो आमच्या शेतकऱ्यांना जर 70% भारतातले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 200 रुपयाला विका, विकेल का ती कंपनी? नफा होणार नाही. मुख्य उद्देश काय आहे, नफा होणार नाही. म्हणजे तिथे ती मागणी पूर्ण होणार नाही. म्हणूनच मग आता ते गहू कमी प्रमाणात उत्पादन करून पोहोचवतील काय, का? कारण की नफा मिळणार नाही. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक विकास कमी प्रमाणात महत्त्व देतात. सामाजिक विकास म्हणजे काय, आरोग्याच्या सेवा तुम्ही कमी पैशात देणे, शिक्षण असेल, मूलभूत गरजा असतील, यासाठी ते कमी प्रमाणात महत्त्व देतात. म्हणून सामाजिक विकास होत नाही. सामाजिक विकास होत नसल्या कारणाने, का होत नाही सामाजिक विकास, ते महत्त्व का देत नाहीत, त्यांना नफा कमवायचा असतो. ते जर सामाजिक विकास करायला लागलं तर त्यांना कदाचित नफा मिळणार नाही. तो या प्रकारे ही भांडवलशाही व्यवस्था काम करते. आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की ही भांडवलशाही व्यवस्था जर अशा प्रकारे पूर्ण खाजगी मालकी असेल, सरकारचा हस्तक्षेप नसेल, नफाच कमवायचा त्यांचा उद्देश असेल आणि ग्राहकांची मागणी केली तर पुरवठा मिळेल, सामाजिक विकास होत नसेल, तर ही काही देशात काय. उदाहरण घेऊ आपण अमेरिका. म्हणजे भांडवलशाहीचं जर मोठं उदाहरण घ्यायचं झालं तर ते अमेरिका आहे. कारण की अमेरिकेचा जर विचार केला, आरोग्याची सुविधा बघा, अमेरिकेमध्ये मोफत आरोग्याच्या सुविधा मिळतात. प्राथमिक आरोग्य आपण त्याला म्हणतो, प्रायमरी हेल्थ केअर मोफत मिळतं. शिक्षणाच्या बाबतीत पण ते उच्च दर्जा आहे. त्यांची साक्षरता पण 100%च्या जवळ आहे. त्यांचं गरिबीचं प्रमाण खूप नगण्य असणार आहे. पण त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांना सगळे हक्क खाजगीकडे देणे, नफा कमवणे हा उद्देश. कारण की अमेरिकेमधील सामान्य जो गरीब असतो त्याची व्याख्या सुद्धा आपल्या श्रीमंतासारखी असते. म्हणजे विचार करा, तिथे सामाजिक विकासावर जास्त महत्त्व द्यायची गरज नाही, का की सगळ्यांचा तो दर्जा आहे सामाजिक, अन्न वस्त्र निवारा हा पूर्ण झालेला आहे. म्हणून त्यांना ही परवडणारी संकल्पना आहे. आपल्यासारख्या देशाला विचार करा, आपण 1947 मध्ये आहोत आणि आता भारत जेव्हा स्वतंत्र झाला, पर्याय आपल्याकडे 2 होते. कुठल्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आपण वापरायची. एक पर्याय होता भांडवलशाही, 2च पहिला मार्ग होता, आणि दुसरा आहे समाजवादी, तो आपण बघणार आहोत. तर हा परवडणारा मार्ग होता का तेव्हाच्या भारतासाठी? कारण की जर तुम्ही 1947चा भारत पाहिला, फक्त मी काही हे तुम्हाला आकडे सांगतो. समजा शिक्षण आपण साक्षरतेमध्ये मोजतो. 1950च्या दरम्यान जी साक्षरता होती भारताची खूप नगण्य, 18.33% भारतीय तेव्हाचे साक्षर होते. त्याच्या जर आणखी खाली गेलो आपण, म्हणजे जर तुम्ही शिक्षणाचं, मी तुम्हाला सांगतोय, शिक्षणाचं जर आपण साधारणपणे शिक्षणाबद्दल जर आपण बघितलं, ठीक आहे, मी तुम्हाला त्या आकडेवारी फक्त एकदा सांगतो की 1947चा जो भारत होता, साक्षरता जी होती भारताची जवळजवळ 18.33%. यापैकी जर महिलांमध्ये गेलो तर 8%पेक्षाही खाली महिलांची साक्षरता. आता तर आरोग्याबद्दल विचारायलाच नको. 1943ला एक 7 आले रोगाच्या जवळजवळ 1 ते 1.5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे आरोग्याची व्यवस्था पण बिघडलेली, शैक्षणिक किंवा साक्षरतेच्या बाबतीत पण खूप कमी, आणि गरिबीचं तर विचारायलाच नको. 90%, मी 1947ची गोष्ट करतो, जवळजवळ 90% भारताची लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखाली होती. अशा जर काळात भारत असेल तर भांडवलशाही ही भारताला परवडणारी होती का? तर भारताला ही भांडवलशाही परवडणारी नव्हती. म्हणून आपण भांडवलशाहीचा पूर्णपणे स्वीकार केलेला नाही. एक तुम्ही लक्षात ठेवा. आणखी याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, मग तुम्हाला लक्षात येईल की
परत याची जर थोडीशी भांडवलशाहीची आणखी पार्श्वभूमी सांगायची झाली, 1945ला जे दुसरं महायुद्ध संपलं त्याच्यानंतर शीतयुद्ध चालू झालं आपल्याला माहिती आहे, अमेरिका आणि रशियामध्ये. तर अमेरिका हा भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करणारा होता, एक लक्षात घ्या. आणि दुसरा जो देश आहे शीतयुद्धामध्ये, म्हणजे पहिला अमेरिका आहे आणि दुसरा रशिया, त्याला आपण सेवित रशिया म्हणायचो. रशिया जो प्रतिनिधित्व करत होता तो समाजवादी या विचारांचं करत होता. चला, एक तर कळलं की पहिला मार्ग आपल्याला परवडणारा नाही, का की अवस्था मी तुम्हाला सांगितली. आता इथे बघूया आपण समाजवादीमध्ये काय प्रकार आहे. काही नाही, हे जर तुम्हाला समजलं असेल तर ही काही समजायला कठीण नाहीये. आता बघूया इथे तेच मुद्दे आपल्याला यांच्या बाबतीत समजून घ्यायचे. एक शब्द तुम्हाला दिसतोय समाजवादी, याला आपण इंग्रजीत सोशलिस्ट म्हणतो. याचा वापर आपण जर घटनेचं तुम्ही प्रस्तावना पाहिली तर पहिल्या त्या वाक्यामध्येच या शब्दाचा आपण वापर करतो. त्याच्यामुळे या व्यवस्थेला आपण संविधानिक दृष्ट्या हे वापरायचा प्रयत्न केलाय. आलं का लक्षात? आधी समाजवादी म्हणजे काय याच्याबद्दल काही गोष्टी समजून घेऊया. जशी इथे मालकी भांडवलशाहीमध्ये खाजगीकडे होती आणि सरकारचा हस्तक्षेप कोणताच नव्हता, हे आपल्याला दिसले. समाजवादीमध्ये पूर्णपणे उलट चित्र असतं, पूर्णपणे मालकी ही सरकारकडे असते आणि खाजगी हस्तक्षेप कोणताच नसतो. म्हणजे काय, किती वस्तू तयार करायच्या, ते कोणापर्यंत पोचवायच्या, किमती किती ठरवायच्या त्याच्या, आणि कोणापर्यंत पोचल्या पाहिजे, त्यांचा ग्राहक कोण, हे पूर्ण सरकार ठरवणार. उदाहरण द्यायचं झालं चीन. चपलेचं दुकान जरी असेल ना तर चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. चीनमधील चपलेच्या दुकानातील भाव किंवा त्याचा दर हे सरकार ठरवतं. सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं. म्हणजे कोणत्या व्यक्तीला काय पोचवणार हे पूर्णपणे सरकारचं ध्येय असतं. विचार करा, जगातलं असं कुठलं सरकार असेल का की त्यांना फक्त नफाच कमवायचा आणि आपल्या नागरिकांचा विकास करायचा असेल? असं कधी आपण ऐकतो का? सरकारचं उलट असं असतं, जर खिशात 100 रुपये असतील तर सरकार म्हणेल की मी पुढच्या वर्षी 120 रुपये खर्च करेल, 20 रुपयाचं कर्ज काढेल आणि माझ्या नागरिकांचा मी विकास करेल, हे त्यांचं ध्येय असतं. म्हणूनच म्हणजे आपण म्हणतो ना, समाजवादीमध्ये त्यांचा एक मुख्य उद्देश असतो सर्व घटकांचा समान विकास. पण इथे काय होता मुख्य उद्देश? नफा. म्हणजे समाजवादीमध्ये जर मालकी सरकारची आहे तर सरकार नफा या घटकाकडे बघेल काय? सरकार नफ्याचा कधीच विचार करणार नाही. म्हणून इथे सर्व घटकांचा एक शब्द लक्षात ठेवा, समान विकास. हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. समाजवादीचं मूलभूत उद्दिष्ट आहे समान विकास. त्याला आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा काय म्हणतो, बरेच काही शब्द वापरतो, पण समान विकास. दुसरी गोष्ट, सामाजिक विकासाला भांडवलशाही महत्व देत नव्हती. का? कारण की त्यांना नफा कमवायचा होता. आता समाजवादी जर सर्व घटकांचा विकास करणार आहे, नफा हे त्यांचं उद्दिष्ट नाहीये, तर सामाजिक विकासाला ते खूप जास्त प्रमाणात महत्व देतील. म्हणजे काय, मगाशी काय झालं, ग्राहकांच्या मागणीला पुरवठा होत होता. इथे जर ग्राहकांनी मागणी केली तर काय म्हणतो आपण, पुरवठ्याची शाश्वती नसते इथे. का असं? सरकार म्हणेल की माझ्या देशात जर 90% गरीब लोक आहे, मी 10% लोकांकडे का बघत बसणार? मला 90%चे बघायचं आणि तुमचं 10%चे बघायचं आहे. पण मी जास्त लक्ष या 90% लोकांकडे देईल, जेणेकरून 10%सारखे जे 90% तयार होतील. ही त्यांना म्हणजे समान विकास हा त्यांना करायचा असतो. म्हणूनच समाजवादीमध्ये आरोग्य, शिक्षण असे जे काही घटक असतात किंवा अन्न, वस्त्र, निवारा हे जास्त प्रमाणात महत्व देतात. म्हणजे गरिबीचं प्रमाण कमी करणे यालाही ते महत्व देतात. पण एक नकारात्मक काही गोष्टी अशा असतात, पूर्ण मालकी सरकारकडे दिली आपण. ठीक आहे, मग आता जर सरकारकडे पूर्ण मालकी दिली, विचार करा अगेन 1947चा भारत, एवढे पैसे होते का आपल्याकडं? म्हणजे जर संपूर्ण मालकी सरकारची असेल म्हणजे सर्व वस्तूंचं उत्पादन सरकारला करावं लागेल, विभाजन सरकारला करावं लागेल, सगळ्या गोष्टी सरकारला करावं लागेल. एवढी आपली अर्थव्यवस्था चांगली होती का त्या काळी? जर ब्रिटिश जेव्हा आपल्याला भारताला सोडून गेले, अत्यंत वाईट अर्थव्यवस्थेत काय म्हणतो, भारताची जी आर्थिक स्थिती होती तेव्हाची ही खूप वाईट होती. मग अशा परिस्थितीत हा परवडणारा प्रकार होता का? सर्व मालकी सरकारची असणे हे परवडणारं नव्हतं. एक दुसरी नकारात्मक गोष्टी आहे समाजवादीमध्ये. मी चीनचं उदाहरण पुन्हा एकदा देतो. चीनमध्ये तुम्हाला जर तुम्ही पूर्णपणे समाजवादीला स्वीकारलं तर सरकारला विरोध करता येत नाही. जे सरकार करेल ते बरोबरच. सरकार काय म्हणेल, आम्ही पैसे खर्च करतोय, आम्ही वस्तू उत्पादन करतोय, आम्ही जे सांगतोय ते तुम्हाला ऐकावंच लागेल. म्हणजे सरकारला बांधील असतं, तुम्ही विरोध करू शकत नाही. आता समजा जर काहींचं उत्पन्न असेल, त्यांना वेगळ्या गरजा असतात, त्यांचा पण विचार व्हायला पाहिजे की नाही? आता जर मुंबई असेल, मुंबईला उद्योगधंद्यांची आवश्यकता आहे, तर मुंबईला उद्योगधंदे पुरवलेच पाहिजे. जर समाजवादी असेल तर नाही म्हणेल आम्ही ठरवू. तसं असेल तर कसं होणार आहे? म्हणजे पूर्णपणे याला पण स्वीकारणं आपल्याला परवडणार आहे काय? म्हणजे आपण सरकारला विरोधच करायचा नाही. भारतासारख्या विविधतेच्या देशाला हे परवडणारा मार्ग आहे काय? म्हणजे एकच पद्धत पूर्ण देशाला लागू कशी होईल? उत्तर भारताच्या गरजा वेगळ्या आहेत, पूर्व भारताच्या गरजा वेगळ्या आहेत, दक्षिण भारताच्या गरजा वेगळ्या आहेत. सर्वांना आपण एकाच
काय म्हणतो धाग्यांमध्ये बांधू शकत नाहीयेत. म्हणूनच हा पर्याय सुद्धा आपल्याला परवडणारा नव्हता आणि सर्व मालकी सरकारची एवढी आर्थिक आपली स्थिती नव्हती. यामुळे समाजवादीला सुद्धा आपण पूर्णपणे स्वीकारलेलं नाहीये आणि पूर्णपणे नाकारलेलं पण नाहीये. का? इथे काही चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे इथं आपण सर्व घटकांचा समान विकास करतोय आणि सामाजिक विकासाला खूप जास्त प्रमाणात महत्त्व देतो आणि हे आपल्याला गरजेचं होतं आणि याला सुद्धा नाकारलेलं नाहीये. कारण की देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला भांडवलदार व्यापार वर्ग लागणार आहे आणि कारण की सरकारकडे एवढा पैसा नव्हता. हा पैसा कुठून येईल? मग तो मदत कोण करेल आपल्याला? भांडवलशाही. मग आपण काय केलं ना, याला पूर्णपणे स्वीकारलं किंवा नाकारलं किंवा याला पूर्णपणे स्वीकारलं किंवा नाकारलं. मग आपण मधला मार्ग शोधलाय, त्याला आपण मध्यम मार्ग म्हणतो. तो मध्यम मार्ग म्हणजे दोन्ही अर्थव्यवस्थेमधल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी होत्या, म्हणजे जे चांगले चांगले तत्व होते जे भारताच्या स्थितीला उपयुक्त ठरतील, म्हणून आपण तिसरा पर्याय निवडला. त्याला म्हणतो आपण मिश्र अर्थव्यवस्था. मिश्रमध्ये काय? भांडवलशाहीमध्ये ज्या उपयुक्त घटक असतील, समाजवादीमध्ये जे उपयुक्त घटक असतील, या दोघांमध्ये आपण संतुलन राखलं आणि संतुलन तयार करून तिसरा पर्याय निवडला. त्याला म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था. आणखी मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा शीत युद्ध चालू झालं, हा एक म्हणजे म्हणतो ना परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत खूप महत्वाचा घटक आहे. शीत युद्ध मी तुम्हाला उदाहरण दिलं. याचा प्रतिनिधी कोण आहे? रशिया होता आणि याचा प्रतिनिधी कोण आहे? अमेरिका. याचा अर्थ काय? आपण ना अमेरिकेच्या बाजूने गेलो ना रशियाच्या बाजूने गेलो, आपण तटस्थ राहिलो. तुम्हाला नाम मोमेंट किंवा त्याला काय म्हणतो आपण अलिप्तता चळवळ, अलिप्ततावादी चळवळ, म्हणजे आपण ना या दोघांच्या बाजूने गेलो नाही, आपण तिसराच मार्ग निवडला आणि ते आपलं तत्व आहे. आताही आपण जर भारताची स्थिती पाहिली तर आपण लगेच कोणाकडे लगेच झुकत नाही, आपला स्वतःचा मार्ग असतो. म्हणूनच मिश्र अर्थव्यवस्था आली. यांनी काय झालं? भारत काही मालकी सरकारकडे राहिली म्हणजे समाजवादीचं तत्व आणि काही बाबतीत मालकी आपण कोणाला दिली? खाजगीला दिली. अर्थव्यवस्था मी तुम्हाला एक उदाहरण देतो. म्हणजे सद्यस्थितीमध्ये जर तुम्ही मुंबई मेट्रो याला बघितला तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण आपल्या एक्सप्रेसने प्रवास करतो तिथे सरळ लिहिलं असतं भारत सरकार. परंतु मुंबई मेट्रो जर आपण प्रवास केला तर तिथं दोन नावं असतात. एक असतं भारत सरकारचा उपक्रम, म्हणजे मालकी कोणाची आहे? सरकारची, म्हणजे समाजवादी आलं. आणि दुसरं नाव तिथे असतं रिलायन्स. रिलायन्स म्हणजे भांडवलचे, म्हणजे कोण आहे? खाजगी. म्हणजे मुंबईची मेट्रो जे उदाहरण आहे, इथे सरकारची काही प्रमाणात मालकी आहे, कंपनी खाजगी कंपनी रिलायन्स त्याची काही प्रमाणात मालकी, आणि दोघांच्या मालकीनुसार म्हणजे दोघं एकत्रित आले आणि एक नवीन त्यांनी मेट्रो नावाचा संकल्प किंवा प्रोजेक्ट तयार केला. तेच उदाहरण आहे मिश्रचं. म्हणजे इथे दोघे एकत्रित येतात आणि त्यांना एक ध्येय पुढे ठेवायचं आहे, देशाला पुढे न्यायचं किंवा विकास करायचा. त्याच्यामुळे हे मिश्रचं महत्त्वाचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी हा प्रकार वापरतो जिथे खाजगी सरकारला मदत करतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक आपल्याला माहिती आहे की मिश्र आपण वापरतोय, याचा अर्थ असा नाही आहे की भारत हा पहिला देश आहे मिश्र नावाची संकल्पना तयार करणारा. पण सगळ्यात आधी जगामध्ये सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग करणारा जो देश आहे तो म्हणजे फ्रान्स हा देश आहे. तर जगामध्ये सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रयोग हा फ्रान्सने केलेला आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला कळतं की भांडवलशाहीचे काय गुणधर्म आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत, समाजवादीचे काय वैशिष्ट्य आहेत, आणि आपण मिश्र अर्थव्यवस्था का स्वीकारली. सो या तिघांची कारणं लक्षात ठेवा. 3 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा विचारला की कुठेही तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे की भांडवलशाहीचे वैशिष्ट्य काय आणि आपण का नाकारली किंवा पूर्णपणे नाही स्वीकारली, समाजवादीचे वैशिष्ट्य काय आणि ते पूर्णपणे आपण का नाही स्वीकारली, आणि तिसरं मिश्र हा प्रयोग आपण का केला. हे तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे तयार असली पाहिजे. सो अशा प्रकारे आज आपण अर्थव्यवस्थेचे विचारसरणीनुसार किंवा संकल्पनेनुसार 3 प्रकार पाहिलेले आहे: भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र, आणि त्याच्यापैकी आपण हा प्रकार निवडलेला आहे. सो अशाच प्रकारे आपण पुढचं लेक्चर सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.